संकेत आहेत. संकेत 2026च्या सरावाला शुभारंभ झालेला, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. या वर्षाचं तुमचं काय ध्येय आहे? यावर्षी काय तुम्ही वेगळं करायचा प्रयत्न करणार का? नक्कीच यावर्षी आमचं एक वेगळं ध्येय आम्ही आखलेलं आहे. कारण साई प्रसाद गोविंदा पथक खारचा राजा 2025 मध्ये या मंडळातील सभासदांना मी विनंती करतो की त्यांनी देखील व्यासपीठाजवळ यावे. ते सर्व खेळाडूंच्या जिद्दीने पूर्ण झालेलं आहे. हिंदवी स्वराज्य गोविंदा पथक हे वेळोवेळी गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळाच्या गोविंदा पथकाशी एकदम खंबीरपणे उभे असतात. स्वप्न पूर्ण केलेलं आहे. आणि आता त्यांनी गेल्या वर्षी आनंदनगर विभागामध्ये खूप गोष्टी 8 थर तसेच अनुभवल्या. मुंबईच्या विविध ठिकाणी 2026 मध्ये 8 थर लावून जोगेश्वरीचं नाव त्यांनी उज्ज्वल केलेलं आहे. त्यांना येणाऱ्या 2026च्या गोविंदा पथकासाठी 26 ला एक नवीन विक्रम उत्सवासाठी मी त्यांना शुभेच्छा देतोय. म्हणजे 8 थर तुम्ही गेल्या वर्षी लावलेलेच आहात. 9चा तुमचा आता प्रयत्न असणार आहे. काय विशेष तयारी 9 थर लावण्यासाठी? नक्कीच, कारण आता सर्व खेळाडू अग्रेसर आहेत त्या गोष्टीसाठी. आणि आव्हान 8 थर लागले बोलल्यावरती त्यांची पण जिद्द आहे कुठेतरी. आपल्या साई प्रसाद गोविंदा पथक खारचा राजा हे स्वप्न आहे. कारण सगळं हे देखील आमच्या विनंतीस मान्यवरीचे उपस्थित राहिलेले आहे, जी त्यांचे गजानन शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ गोविंदा पथकाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे. गजानन गोविंदा पथकाचं कुठेतरी नाव करायचं आहे. गेल्या वर्षी ते 8 थर या गजानन गोविंदा पथकाने लावलेले, त्यासाठी त्यांचा मोलाचं मार्गदर्शन खेळाडूंवर आमच्या मंडळात लाभलेलं आहे. जोगेश्वरीला दहीहंडीची पंढरीच मानली जाते. ती ईस्ट असो की वेस्ट असो, जोगेश्वरीमध्ये खूप मोठे मोठे पथक आहेत. जय जवान गोविंदा पथक, कोकण नगर गोविंदा पथक, त्याच्यानंतर मग आर्यस गोविंदा पथक. आता साई प्रसाद तुमचंही नाव गोविंदा होतं. पथक खारचा 8 राजा तुम्ही 9 कडे जाणार हे इथे उपस्थित राहिलेले आहेत. गोविंदा त्यांचं बद्दल तुमचा गजानन काय विचार आहे? शैक्षणिक सांस्कृतिक गोविंदा मंडळ खरंच गोविंदांसाठी एक गजानन गोविंदा पथकाच्या वतीने हार्दिक स्वागत करीत आहे. खेळ आहे का प्रो गोविंदाचा? नक्कीच. ॲक्च्युली हे आमचं प्रो गोविंदा म्हणजे खूप मोठं स्वप्न आहे. सर्वात पोरांचं स्वप्न आहे की प्रोला खेळायचं यावर्षी. बघूया पूर्ण होतं काय, सरावावर डिपेंड आहे. कारण प्रत्येक गोविंदाचं आणि मोठ्या मोठ्या खेळाडूंचं आणि मोठ्या मोठ्या गोविंदा तिकडे खेळतात. तर आम्हाला पण असं वाटतं की त्या एका मातीमधून मॅटवर खेळायची आम्हाला नक्कीच इच्छा आहे. आणि टी व्हीवर यायची साई प्रसाद गोविंदा पथक प्रयत्न असेल नक्की. खारचा राजा हार्दिक शुभेच्छा 2026च्या तुमच्या सन्मान आणि स्वप्नील तुमचा 8 ते 9 फाटक यांच्या वतीने करण्यात येत आहे. संकल्प आहे तो यावर्षी पूर्ण हो. या मंडळाचे